हवामान बदलाचा धक्का आता नाही तर कधीच नाही. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट, सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. जर आपण आज काहीच केलं नाही तर उद्या पृथ्वी आपल्यासाठी राहणारच नाही. हवामान बदल म्हणजे काय? हवामान बदल म्हणजे दीर्घकाळात तापमान आणि हवामानाच्या पद्धतीत होणारे बदल. पूर्वी हे बदल नैसर्गिक कारणांमुळे होत होते, पण आज यासाठी सर्वात मोठं कारण आहे मानव. कारणे: कोळसा, तेल आणि गॅस जाळल्यामुळे तयार होणारे हरितगृह वायू पृथ्वीभोवती एक चादर तयार करतात आणि ही चादर सूर्याची उष्णता अडकवते. परिणाम: तापमान वाढतं आणि पृथ्वी तापते. तथ्य: गेल्या 200 वर्षात पृथ्वीचे तापमान सुमारे 1.420 डिग्री सेल्सिअसने वाढले आहे. 2015 ते 2024 सर्वात उष्ण दशक. हे फक्त आकडे नाहीत, ही एक धोक्याची घंटा आहे. परिणाम: हवामान बदलाचे परिणाम आता स्पष्ट दिसत आहेत. भीषण दुष्काळ, पाण्याची टंचाई, मोठे जंगलातील आगी, पूर आणि वादळे, बर्फ वितळणे आणि सर्वात मोठं नुकसान निसर्ग आणि जीवसृष्टी. मानवी परिणाम: हवामान बदलामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात, शेतीवर परिणाम, घरं आणि रोजगार संकटात. काही ठिकाणी लोकांना आपली घरे सोडावी लागत आहेत. भविष्यात हे प्रमाण आणखी वाढणार आहे. तुम्हाला वाटतंय अजून वेळ आहे, पण जर तापमान 1.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त वाढलं तर परिणाम अपरिवर्तनीय असतील. पण अजूनही आशा आहे. उपाय आपल्या हातात आहेत. प्रदूषण कमी करा, सौर आणि वारा ऊर्जेचा वापर करा, झाडे लावा, ऊर्जेची बचत करा. 2030 पर्यंत प्रदूषण अर्ध्यावर आणणं अत्यावश्यक आहे. आर्थिक सत्य: आज आपण थोडा खर्च केला तर उद्या मोठा तोटा टाळू शकतो. पण जर काहीच केलं नाही तर भविष्यात किंमत खूप मोठी असेल. पृथ्वी आपल्याला वाचवायला सांगत नाही, ती आपल्याला वाचवायला सांगते. आता कृती करा, नाहीतर उशीर होईल. हा व्हिडिओ शेअर करा, पर्यावरण वाचवण्यासाठी एक पाऊल उचला आणि चॅनलला सबस्क्राईब करा.